सिंहरास सप्टेंबर 2026 राशीफळ. साम्राज्य विस्तार, राजाश्रय आणि प्रचंड धनयुगाचा सुवर्णकाळ. सिंह राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 महिना तुमच्या आयुष्यात तुमचा राजेशाही रुबाब आणि किंग साइज लाईफ परत आणण्यासाठी येत आहे. सिंह रास ही स्वतःच राजाची रास आहे आणि या महिन्यात तुमचे ग्रह तुम्हाला एका खऱ्या राजासारखा मान सन्मान, अधिकार आणि अफाट धनसंपत्ती मिळवून देणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत तुमच्या राशीत स्वराशीचे सूर्यदेव पहिल्या घरात विराजमान राहून तुम्हाला अफाट तेज आणि नेतृत्व गण देणार आहे. 7 सप्टेंबरला तुमच्या दुसऱ्या घरात बुध हा स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करून अत्यंत शुभ धनयोग निर्माण करणार आहे. 2 सप्टेंबरला तिसऱ्या घरात स्वराशीचा शुक्र आणि 18 सप्टेंबर पर्यंत 11व्या घरात मंगळाचे भ्रमण तुमच्या इच्छापूर्तींची नवीन शिखर गाठून दे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. व्यक्तिमत्व. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील 5वी अग्नितत्वाची आणि ग्रहांचा राजा सूर्यदेवाच्या अधिपत्याखाली येणारी रास आहात. तुमचा स्वभाव कसा असतो तर राजेशाही राहणीमान, रुबाब आणि जन्मजात नेतृत्व गुण, विशाल हृदय, औदार्य आणि इतरांचं संरक्षण करण्याची हमी, लीडरशिप, स्वाभिमान, आत्मसन्मान आणि आपल्या शब्दांवर ठाम राहणं. कोणत्याही संकटात न घाबरता सिंहासारखी छाती ठोकून उभं राहणं, तुमची ही हिंमत आणि राजेशाही वृत्ती या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला जगत जेते बनवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे आत्मविश्वास आणि न्यायाची साथ असेल तर राजाला आपलं साम्राज्य जिंकण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रभुत्व. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत पहिल्या घरातील स्वराशीचा सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध, तिसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र. सूर्याचे स्वतःच्या राशीत असणं तुमच्या व्यक्तिमत्वाला विलक्षण तेज आणि अधिकार प्रदान करेल, तर दुसऱ्या घरातील उच्चचा बुध तुमची तिजोरी ही पैशांनी भरून टाकण्याचं काम करेल. या 5 चुका तुम्ही नक्की टाळा. पहिली चूक, अहंकार, इगो आणि घमंड. राजेशाही रुबाब ठेवा पण इतरांचा अपमान किंवा अहंकार दाखवणं टाळा. दुसरी चूक, अति आत्मविश्वास. सर्व काम माझ्याशिवाय होऊच शकत नाही या भ्रमात तुम्ही राहू नका. सहकाऱ्यांचं ऐकून घ्या. तिसरी चूक, उतावळेपणा, पैसे उडवणं. दिखाव्यासाठी किंवा लक्झरी गोष्टींवर प्रमाणाबाहेर खर्च करू नका. चौथी चूक, कामाचा अधिकार दुसऱ्याला देणं. आपल्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी स्वतः सांभाळा. 5वी चूक, रागावर नियंत्रण न ठेवणं. विशेषतः कौटुंबिक चर्चेदरम्यान भाषेचा ताबा सुटू देऊ नका. धन, कुटुंब, वाणी. सिंह राशीच्या जातकांनो, 7 सप्टेंबरला तुमचे लाभेश बुध हे तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजेच कन्या राशीत उच्चीचे होत आहेत. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव तिथे प्रवेश करून बुधादित्य राजयोग बनवत आहेत. पैशांचा ओघ हा प्रचंड वाढेल. अचानक मोठा धनलाभ, नवीन उत्पन्नाचे मार्ग आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. वाणीत प्रचंड गोडवा आणि प्रभाव येईल. तुमचं एक बोलणं लोकांना मोहून घालेल. कुटुंबात तुमचं वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वादावर सोयीस्कर तोडगा निघेल. पराक्रम, परिश्रम, प्रवास. 2 सप्टेंबरला तुमच्या पराक्रमेश शुक्र हा तिसऱ्या घरात तुळ राशीत स्वराशीत प्रवेश करत आहेत. तुमचा पराक्रम, कलात्मकता आणि नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती तुम्हाला प्रचंड यश देईल. मीडिया, कला, अभिनय आणि लेखनाशी संबंधित जातकांना मोठी लोकप्रियता मिळेल. भावंडांचं पूर्ण सहकार्य लाभेल आणि छोटी मोठी प्रवासाची सत्र अत्यंत आनंददायक व फायदेशीर ठरतील. वास्तू, वाहन, आई. 12व्या घरातील उच्चीच्या गुरुची ही 5वी शुभदृष्टी ही तुमच्या 4थ्या घरावर आता पडत असल्यामुळे आणि चतुर्थेश मंगळ हा लाभस्थानात असल्यामुळे घरातील वातावरण अत्यंत आध्यात्मिक, शांत आणि समृद्ध राहील. नवीन प्रॉपर्टी, वास्तू, जमीन किंवा आलिशान गाडी या खरेदीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. आईच्या आरोग्यासाठी उच्च गुरुचे आशीर्वाद देखील लाभतील. तिचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे देखील दूर करतील. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळेच वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. शिक्षण, प्रेम आणि संतती. आता जाणून घेऊया या गोष्टींबद्दल.
5व्या घरातील गुरुची जी दृष्टी आहे ती दृष्टी तुमच्यावर असल्यामुळेच विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ही तीक्ष्ण होईल. स्पर्धा परीक्षा, मॅनेजमेंट, सिव्हिल सर्व्हिस आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मात्र उत्तम यश मिळेल. प्रेम व विवाह. 3ऱ्या घरातील स्वराशीचा जो शुक्र आहे आणि 1ल्या घरातील सूर्य हा तुमची लव्ह लाईफ अत्यंत रोमॅन्टिक आणि आकर्षक बनवेल. लग्नासाठी उत्सुक असणाऱ्यांना उच्च कुळातील किंवा प्रतिष्ठित घराण्यातील जोडीदार मिळण्याचे देखील यावेळी योग आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. सिंह राशीच्या जातकांनो, जेव्हा कोणी तुमच्या आत्मसन्मानालाच आव्हान देतं तेव्हा तुम्ही शांत राहून आपल्या यशाने त्यांना उत्तर देता की त्या क्षणी आक्रमक होऊन सामना करतात? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आता जाणून घेऊया आरोग्य, कर्ज आणि स्पर्धक यांच्याबद्दल. 1ल्या घरात स्वराशीचा सूर्य असल्याने तुमचं आरोग्य हे उत्तम, कणखर आणि ऊर्जादायी राहील. तुमचं मन प्रसन्न राहील, मजबूत राहील, आरोग्य देखील चांगलं राहील आणि राजेशाही विचार हेच यशस्वी आयुष्याचं गमक आहे. जुने आजार हे पूर्णपणे पळून जातील. डोकेदुखी किंवा डोळ्यांची थोडी काळजी घ्या. प्रतिस्पर्धी आणि शत्रू हे तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत. तुमचा धाक हा कार्यक्षेत्रात कायम राहणार आहे. आता नोकरी व व्यवसाय याबद्दल जाणून घेऊया. 17 सप्टेंबर पर्यंत 1ल्या घरात सूर्य आणि 10व्या घरावर शनी व बुधाचा प्रभाव तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी बॉस बनवेल. पदोन्नती, पगारवाढ, सरकारी कामांमध्ये देखील तुम्हाला मोठं यश मिळण्याचे प्रबळ योग या वेळेला आहेत. व्यापारी वर्गासाठी 11व्या घरात 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ आणि 2ऱ्या घरात उच्चीचा बुध हा व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आलेला आहे. नवीन बिझनेस व्हेंचर्स, ट्रेडर्स, मोठ्या डील्स या तुमच्या पूर्ण होऊन तुम्हाला अफाट नफा होईल. सिंह राशीच्या जातकांनो, पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे सर्व जगाचे आत्मकारक आणि प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत. भगवान श्रीरामाचा सूर्यवंश हा सत्य, पराक्रम आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी जगात प्रसिद्ध होता. सूर्यवंशातील राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या करून स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणलं. त्याच्या या जिद्दीने आणि पराक्रमाने अशक्य गोष्ट शक्य झाली. सिंह रास ही सूर्यदेवांचीच रास आहे. या महिन्यात 1ल्या घरातील सूर्य आणि 2ऱ्या घरातील उच्चचा बुध हा तुम्हाला राजा भगीरथासारखी अढळ जिद्द आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रदान करत आहे. तुमच्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. जेव्हा राजा स्वतः मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहते. हा महिना तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याचा आहे. आता आपण महिला वर्गांसाठी जाणून घेऊया. तर माझ्या प्रिय भगिनींनो, स्वराशीचा सूर्य आणि 3ऱ्या घरातील शुक्र हा महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि सौंदर्य निर्माण करेल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी आणि सन्मान मिळेल. राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा विशेष गौरव होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी जाणून घेऊया. तुमचं आरोग्य उत्तम राहील. समाजात आणि कुटुंबात तुमचं स्थान हे आदराचंच राहील. धार्मिक कार्यात आणि दानधर्म करण्यात मात्र तुमचं मन रमेल. मुलांना नातवंडांच्या प्रगतीने मन अत्यंत प्रसन्न राहील. 1ल्या घरातील सूर्यदेव आणि 2ऱ्या घरातील उच्चचा बुध हे 11व्या घरातील मंगळ हे या महिन्यातील सगळ्यात मोठे राजयोग आहेत. नशिबाची तुम्हाला 90% साथ मिळणार आहे. प्रशासकीय, सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये देखील मोठा विजय मिळेल. बुहत पाराशर होरा या शास्त्रानुसार जेव्हा सिंह राशीचा स्वामी सूर्य स्वतःच्या राशीत आणि प्रथम भावात असतो आणि बुध हा उच्चचा असतो धनस्थानात, तेव्हा जातक हा राजासारखा ऐश्वर्यवान, तेजस्वी, अत्यंत श्रीमंत आणि प्रशासकीय अधिकारांनी युक्त असतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश आता काय म्हणतो ते जाणून घेऊया. या ठिकाणी जरा तुम्ही समजून घ्या. 1ल्या घरातील सूर्य सांगतो की स्वतःच्या मूल्यांवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. 2ऱ्या घरातील उच्चीचा बुध सांगतो शब्दांची ताकद ओळखा. योग्य शब्दांमुळे धन आणि मानसन्मान दोन्हीही मिळतात.
तिसऱ्या घरातील शुक्र सांगतो तुमच्या कौशल्याला आणि कलेला जगासमोर आणा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरकारी नोकरी, राजकारण, प्रशासकीय सेवा, रिअल इस्टेट, MPSC, UPSC, ज्वेलरी, गोल्ड ट्रेडिंग, मीडिया, कॉर्पोरेट मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेल्या सिंह राशीच्या जातकांनी मोठे निर्णय घ्यावे. त्यात ऐतिहासिक यश मिळेल. खरा राजा तोच असतो जो केवळ स्वतःच्या मुकुटाचं रक्षण करत नाही, तर आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाची प्रगती हा घडवून आणतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया लाभ आणि इच्छापूर्ती या संदर्भात. 18 सप्टेंबर पर्यंत तुमच्या 11व्या घरातील मंगळ आणि दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध हा तुमच्या सर्व इच्छा वेगाने पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ देखील होणार आहे. आता व्यय व परदेश गमन. 12व्या घरातील उच्चीचा गुरु हा धार्मिक कार्यांवर किंवा चांगल्या कामावर खर्च करवेल. परदेश प्रवासाचे आणि परदेशी कराराचे उत्तम योग देखील या महिन्यात आहेत. आता बघूया स्कोर्ड कार्ड सप्टेंबर 2026 मध्ये सिंह राशीसाठी काय असणार आहे ते. पैसा व धन 10 पैकी 2.5, प्रेम व विवाह 10 पैकी 9, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 9.5, कुटुंब व वास्तू 10 पैकी 9, भाग्य 10 पैकी 2, मानसिक शांती 10 पैकी 8.5. आता तुमच्यासाठी काही विशेष शुभ दिवस देखील आपण पाहणार आहोत. 3, 4, 9, 10, 14, 15, 24 आणि 25 सप्टेंबर या दिवशी महत्त्वाची कामं आणि सरकारी कामांचे करार करा. काही दिवस सावध राहण्याचे आहेत, ते म्हणजे 7, 11, 20 आणि 27 सप्टेंबर. या दिवसांमध्ये अहंकारावर नियंत्रण ठेवा, अति उतावळेपणा टाळा. आता जाणून घेऊया काही सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशी स्वामी सूर्यदेवासाठी दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. धन आणि समृद्धीसाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला गूळ व दुर्वा अर्पण करा. प्रगतीसाठी दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. जातकांनो, वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, परंतु या सप्टेंबर महिन्यात सिंह राशीच्या जातकांनी आपले नेतृत्व गुण, तेज, प्रचंड धनयोग आकर्षित करण्यासाठी माणिक रत्नाची अंगठी परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. राशी भविष्य सामान्य, गोचर आणि परिभ्रमणावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा सरकारी कामांमध्ये अडचणींवर अचूक उपाय हवे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा. तिथे मेसेज करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. कृपया फोन कॉल करू नका. हा सप्टेंबर महिना तुम्हाला तुमच्या हक्काचं स्थान, यश आणि अफाट समृद्धी घेऊन येणार आहे. पहिल्या घरातील सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चचा बुध तुमच्यावर सुवर्णाची उधळण करेल. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्मांवर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे मात्र पूर्णपणे तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक ही टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात कन्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.